यह फोटो हम जो गंदे पानी को ट्रीट करके महाजैनिकों को भेजते हैं उस प्लांट का फोटो है। इस काम को भी हमने परिपूर्ण किया और आज यह पूरे देश के लिए एक आइकॉन रहा। पूरा देश अब इस दिशा में कार्यरत है। इस प्रकार का नियोजन करने का सौभाग्य महानगर पालिका के माध्यम से हमको मिला। अब हम हमारे नए घोषणा पत्र की दिशा में हम आगे बढ़ते हैं। यह मैंने केवल इसलिए बताया कि परसों एक इंटरव्यू में विकास ठाकरे जी ने कहा कि भारतीय जनता पार्टी ने आम नागरिकों के लिए इस शहर में कुछ भी नहीं किया। अब हमने जितनी घोषणा की थी उसमें से केवल एक ही घोषणा ऐसी है 24/7 जो 100% नहीं हुई, लेकिन वो भी प्रगति की दिशा में है। अन्यथा हमने जितनी बातें कही थी ये आपके सामने घोषणा पत्र है। आपके पास भी शायद आपके हिस्ट्री में हमारा घोषणा पत्र मिल जाएगा। जितनी बातें हमने लिखी थी सारे आपके सामने मैंने बताई है। इस वर्ष के घोषणा पत्र में हमने विशेष रूप से कहा है कि नागपुर को अगर विश्व स्तरीय बनाना है तो फिर से कमल को जिताना है। इस प्रकार के उद्घोष वाक्य के साथ हम लोग आ रहे हैं। हमने जो 20 साल काम किया, 5 साल देवेंद्र जी जब मेयर बने थे तब, और अभी 15 साल लगातार, इन 20 सालों के हमारे काम के आधार पर हम लोग जनता के सामने मत मांगने के लिए जा रहे हैं। विशेष रूप से इस वर्ष का हमारा जो घोषणा पत्र है उसमें हमने फिर से वादा किया है कि 24/7 हा जो भारतीय जनता पक्षाचा प्रकल्प होता, नितीनजीची संकल्पना होती, ते पूर्णतः साकारण्याच्या दृष्टीने आम्ही तीव्र गतीने वाटचाल करू। अमृतच्या माध्यमातून शहराचा जे आउटर भाग आहे त्या भागांमध्ये आम्ही जे नवीन लाईन टाकलेली आहे तिथपर्यंत 24/7 ची सुविधा पोहोचली पाहिजे या दृष्टीने विशेषतः आम्ही प्रयत्न करू अशी याची हमी देत आहोत। वाढती लोकसंख्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोपॉलिटन सिटीचा दर्जा नागपूर शहराला मिळाला पाहिजे। एक्स सिटी म्हणून नागपूर महानगरपालिका परिसराला एक्स सिटी म्हणून मेट्रोपॉलिटन सिटीचा दर्जा मिळाला पाहिजे या दृष्टीने विशेष आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून नागपूर महानगरपालिका जर मेट्रो सिटी म्हणून घोषित झाली तो मिळणारी केंद्राची निधी, राज्याची निधी याच्यात विशेष लाभ होईल आणि शहराच्या विकासाला आम्ही द्रुत गती देऊ शकू या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू। जलमल निस्तारण योजना यासाठी 968 कोटीचा एक प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला निधी मिळालेली आहे। त्या अंतर्गत दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर या परिसरातली संपूर्ण सिवरेज आम्ही पूर्ण नूतनीकरण करू हा प्रकल्प समावेश आहे। याशिवाय 2197 कोटीचा जायकाचा मिळालेल्या निधीपासून नागनदी, पिली नदी, पोहरा नदी या सगळ्यांचा पुनरुत्थान आम्ही करू हा संकल्प आहे। यासोबतच उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पूर्व नागपूर या तीनही नागपुरात जी जेवढी जुनी लाईन आहे शिवर लाईन, नवीन ट्रंक लाईन टाकण्याचा सुद्धा काम याच्यात समाविष्ट आहे। हा फक्त नदी शुद्धीकरणचा विषय नसून हा नागपूर शहरात सीवरेज सिस्टम मध्ये पुन्हा सुधारणा करण्याचा सुद्धा प्रकल्प याच्यात समाविष्ट आहे। आणि 1943 मध्ये ब्रिटिश रुलर्सने नागपूर शहरात ट्रंक लाईन टाकली होती। त्यानंतर आता 2026 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात नागपुरात होणार आहे। 43 नंतर एवढे वर्षानंतर आता त्याचा नियोजन बजेटरी प्रोव्हिजन करून आम्ही करण्याचं नियोजित केलेला आहे। भूस्वामित्वाचे मालकी पट्टे हा निर्णय आम्ही घेतला। झोपडपट्टीमध्ये NITची जागा असो, कॉर्पोरेशनची जागा असो, प्रायव्हेट मालकीची जागा असो, प्रत्येक ठिकाणी आम्ही भूस्वामित्वाचे पट्टेचा वितरण केलेला आहे। तरी बरेचसे झोपडपट्टी अशी आहे जे मालकी हक्काच्या जागेवर आहे कोणाचा, आणि काही झोडपी जंगलच्या प्रकल्पामुळे काही पट्टे थांबले होते। कोर्टाचा आदेश घेऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही तो निकाल जनतेच्या फेवरमध्ये आणलेला आहे। आता सर्व नागपूर शहराची शासकीय जागेवर बसलेली जेवढी झोपडपट्टी आहे सगळ्यांना मालकी हक्काचे 100% पट्टे वितरण आम्ही करू हा आम्ही बोलवली आहे। म्हणून आपली सूचनेनुसार जाहीरनामा दिला आहे आणि दयाशंकरजींनी जो आमच्या पक्षाने नितीनजीच्या नेतृत्वात, देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित नागपूरचा जो संकल्प केला तो संकल्पनामा या ठिकाणी दिला आहे। आपल्याला पत्रकार बंधूंना थोडा वेळ कमी आहे, त्यामुळं आम्ही जे तुम्हाला संकल्पनामा दिला तो संकल्पनामा आपण उद्याच्या संपूर्ण आपल्या वृत्तपत्रामध्ये, आपल्या दैनिकामध्ये आपण या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवण्याची विनंती दयाशंकरजी आणि मी आपल्याला करतो आहे। लीज आहे
त्याला एक्सपोर्टसाठी डेव्हलप करण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. तुम्ही म्हणाले एक सीपीएन बार शाळा आहे, एक म्हटलं आहे की आम्ही झाला करू. त्यामध्ये एक पॉईंट आहे की तुकोजी चौक ते मेसापर्यंत एक नवीन उड्डाण बनवू आपण. हो. तुमचेच पक्षाचे नेते गडकरी साहेबांनी मधल्या काळात असं म्हटलं होतं की या रस्त्यावर आता आम्ही ड्रायव्हरचं आमचं कुठलंही नियोजन नाही भविष्यात. आणि मुळात असं आहे की आता त्या मार्गावर सिमेंट रोड बनवलेला आहे, तो अर्धवटच आहे. आणि आपल्या शहरामध्ये सिमेंट रोड बनवतो आपण आणि तोडतो त्याला. आता आपण तुमचे नेते म्हणतात की काही गरज नाही आहे, तुम्ही म्हणतात की तुम्ही साकार करू. फक्त तुमच्या माहितीसाठी हा जो सिमेंट रोड बनलेला आहे हे गडकरी साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा बनलेला आहे, आम्ही आता नाही बनवला. नाही आता सिमेंट रोड आता बनत आहे. तर मी सांगतो ना, तुकडोजी चौकापासून मानेवाडा चौकापर्यंत लिहिला आहे. हा सिमेंट रोड 97चा आहे. नहीं सिमेंट रोड तुकोजी चौक से बेसर तक नया उड्डाणपूल बनाया जाएगा, ऐसा तुम्ही म्हटलेला आहे. गडकरी साहेबांनी असं म्हटलं की तुकोजी चौक ते बेसापर्यंत आता सध्या कुठेही नियोजन नाही आमच्या उड्डाणपुलाचं, आम्ही बनवणार नाहीये. आणि त्या ठिकाणी आता मानेवाडा चौकापासून पुढं बेसापर्यंत सिमेंट रोडचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरापासून. त्याला 4 दात तोडलेला आहे. आणि आता तुम्ही जर का पुन्हा तो सिमेंट रोड तोडावा लागेल तुम्हाला. आणि असं लोकांचे पैसे जे आहेत ते फक्त तुमच्या माहितीसाठी लकडगंज पोलीस स्टेशन समोर उड्डाणपूल बनला ना, सिमेंट रोड असून सुद्धा बनला ना. कोणता आम्ही रोड तोडला दादा? जिथे जिथे आम्ही होल करणार, पिल्लर उभा करणार तेवढीच जागा तोडावी लागते. आता टेक्निक एवढी मोठी झाली की पूर्ण रोड तोडण्याची गरजच पडत नाही. पण हे तुमचं कॉन्ट्रडिक्शन नाही का? तुमचे नेते म्हणतात की आम्ही नियोजन आमच्या नेत्याने जेव्हा म्हटलं असेल त्यानंतर आमच्या नेत्याने नागपूरच्या ट्रॅफिक सर्वे केला आणि ट्रॅफिक सर्वे केल्यानंतर ज्याची आवश्यकता आढळली त्याप्रमाणे आम्हाला सूचना केली आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ग्राह्य केलं. त्यावेळी नागपूरचे फुटपाथ सगळे वेळेतून झाले आहे. 10 दिवस कारवाई होते, विदाऊट लायसन्स चालतात सगळे विदाऊट लायसन्स चालते. आणि थांबल्यात मध्ये तुम्ही तिथे एक बिल्डर आहे, लाडके बिल्डर, लाडक्या बहिणीसाठी त्यांनी पूर्ण फुटपाथ आतमध्ये घेऊन घेतला. काय करायचं वगैरे का चेक नाही करत? नाही, असं असेल तर 100% त्याच्यावर कारवाई करू. कोणी फुटबॉल फुटपाथवर कब्जा केला असेल तर 100% कारवाई करू. त्याच्यातच मी महापौर असताना मी तुम्हाला हा प्रश्न केला होता, तुम्ही करता बिल्डर कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. ते आता आमच्या आणि आम्ही कोणत्याही बिल्डरसाठी उचलला नव्हता. तुम्ही चला पाहिजे. आमचा जो इनर रिंग रोड आहे त्या इनर रिंग रोडचा सिमेंटीकरण झाला होता. त्याच्या उद्घाटनासाठी आदरणीय देवेंद्रजी आले होते, त्यांना डेप्युटेशन दिला. कामं झालेले नाही. सरांनी गल्लो गल्ल्यांमध्ये दारू पित राहतात, वाईन शॉपमध्ये घेतात. करतात. बर्डीच्या प्रकरणात आपण सगळ्यांनी बर्डीच्या प्रकरणात हे पाहिलं आहे. आता आमची जे वेंडिंग कमिटी बनली आहे त्या वेंडिंग कमिटीच्या माध्यमातून रितसर आम्ही ऑफिशियल हॉकर झोन जेव्हा निर्मित करू तेव्हा याच्यावर 100% तोडगा काढू. आपण शहर नेतृत्वातच आपण एवढे ओव्हरब्रिज बांधले, फ्लायओव्हर बांधले. आमची जेवढी जबाबदारी आहे तेवढी डिसिप्लिन रायडिंग ही नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. आम्ही नागपूरचा ज्या इतिहास लिहिला जाईल, गडकरी, फडणवीस, बावनकुळे या त्रिकुटानं चांगलं काम केलं. काही हे नाही आहे, विरोधकांकडे काही मुद्दे नाही आहे, कोराडी मंदिर वगैरे काही याच्यात नाही आहे. सगळं काम सगळं झालं. दुसरीकडे म्हणजे विरोधकांचं टी चंद्रशेखर ते बी चंद्रशेखर सगळं विकास सुरू आहे नागपूरचा. तर एक विषय दुर्लक्षित दिसतोय. आपण FGD लावणार होतो कोराडी पॉवर प्लांटला. FGD लावल्यानंतर फ्लू गॅस डिसल्फरायझेशन, त्याच्यातून सल्फर तयार होणार, जिप्सम तयार होणार. त्यानंतर राखड पडली आहे जवळपास एक 2-3 कोटी टन आपल्या याच्यामध्ये. तोही प्रश्न आहे. महानगरपालिका हे सगळं म्हणजे महानगरपालिका, MSCB, जनरेशन, सरकार, महसूल हे सगळं एकत्र करून महानगरपालिका आगामी निवडणुकीमध्ये या संदर्भात काय करणार आहे? कारण की थोडासा प्रश्न नागपूरच्या काही प्रभागामध्ये हा आहे. आपण 2-3 विषयाच्या मध्ये पुढे जातोय. एकतर FGDच्या टेंडर आता अंतिम स्टेजला आहे, ते हायकोर्टमध्ये खूप दिवस थांबलं होतं. पण आता माननीय देवेंद्रजींनी त्यांच्याकडे ऊर्जा खाता आहे, त्यांनी आता हे निविदा पूर्ण करून हायकोर्टमध्ये आम्ही कमिटमेंट केला आहे की ॲफिडेविट केला की आम्ही हे बांधकाम करतोय. दुसरं ही जे राख आहे पूर्ण पुराणीची जी आपल्या नागपूरला त्रास देतं, ही राख उठून आता जेवढं नागपूर शहरामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये आता पर्यावरणाचा एक परवानगी घेतो आहे. जेवढ्या पाचगावच्या माईन्स आहे, उमरेडच्या माईन्स आहे, मटकादेरीच्या सर्व जितका माईन्स आपण दगड माईन आहे, मुरुमखाना आहे, या सर्वांना फिलअप करून त्या जागा समतल करून त्यानंतर त्याचं मुरुमीकरण करून या सर्व जागा पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट करता वापरण्याची योजना आपण तयार केली.
माननीय देवेंद्रजींनी याला मान्यता दिली. पर्यावरण विभागाची आता मान्यता येईल आणि संपूर्ण राख आम्ही आयपणमधून काढून या सर्व क्वारीचं फिलिंग करून त्याचा संपूर्ण जागा आपल्या शासनासाठी वेगळ्या प्रकल्पाला आपण वापरणार आहोत. ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा उच्च न्यायालयाने पिटिशन केली. नाना पटोलेचे अत्यंत जवळचे, त्यांचं नाव आता मी घेत नाही, त्यांनी हायकोर्टमध्ये पिटिशन केली. एक काँग्रेसचा नेता तसा बोलला की आमचं सरकार आल्यावर आमची लाडकी बहीण योजना बंद करू. आणि आता तर काँग्रेसचा महिलाबद्दलच्या जो त्यांचा खरा रूप आहे तो समोर आला. खरं तर ही योजना यापूर्वी सुरू झाली, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतच नाही. लाडक्या बहिणीची योजना आधीच सुरू झाली आहे, त्यामुळं या आचारसंहितेचा त्या योजनेचा संबंध नाही आहे. ती राज्य शासनाची कंटिन्यू योजना आहे. पण लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीपूर्वी पैसे मिळू नये असं पत्र आणि ही निवडणूक आचारसंहिता भंग असं पत्र काँग्रेसने देणे हे खरं तर काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचं मोठं या ठिकाणी प्रतीक आपल्याला दिसत आहे, प्रदर्शन दिसत आहे. आणि त्यामुळे आम्ही राज्यभर याचा निषेध करतो आहे. काँग्रेसने महिलांचे पैसे थांबवण्याकरता जो आज हा अत्यंत चुकीचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं. खरं तर आता आमच्या लाडक्या बहिणीच या काँग्रेसला किंचित केल्याशिवाय राहणार नाही, काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसला खऱ्या अर्थाने जमिनीत गाळल्याशिवाय राहणार नाही. आमच्या महायुतीने या ठिकाणी हा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणीचे पैसे जातीलच, ते पैसे त्यांच्या हक्काचे आहेत, योजनेचे आहेत. आणि ही योजना काही नवीन नाही, ही महानगरपालिकेची योजना नाही, ही जुनीच योजना आहे. त्यामुळं याचा संबंध महाराष्ट्राच्या एकूण 2.5 कोटी लाडक्या बहिणीशी नाही. निवडणुका काही ठिकाणीच आहे, 29 ठिकाणी, पण संपूर्ण राज्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा. संपूर्ण राज्याच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा. ज्या ठिकाणी आचारसंहिता नाही त्या ठिकाणी थांबवा. आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी हा लाडक्या बहिणीच्या विरुद्ध दहशतवाद तयार केला आहे. हा दहशतवाद आमच्या लाडक्या बहिणी खपवून घेणार नाही. की भाजप रामाच्या नावाने मतांची भीक मागतं, त्यांनी काम केलं नाही, काम केलं असतं तर रामाच्या नावाने मतं मागण्याची वेळ आली नसती. कोणी म्हटलं? आता वडेट्टीवारनी कितीतरी वेळा त्यांच्या भाषणात जय श्रीराम म्हटलाय आणि तेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते जय श्रीरामच म्हणतात लोकांना. आम्ही कधीही मताचं राजकारण करण्याकरता जय श्रीराम म्हणत नाही. आमच्या रक्तामध्ये, आमच्या मुखामध्ये, आमच्या वाणीमध्ये, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जय श्रीराम आहे. आणि आम्ही मनोज वडेट्टीवार आम्हाला जय श्रीरामच्या घोषणेपासून दूर करू शकत नाही. वडेट्टीवार हे मताचे राजकारण करून एका विशिष्ट समाजाच्या मताचं राजकारण करून लांबून चालन करण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि जय श्रीराम आमच्या हृदयातनं ते काढू शकत नाही. हा आमचा बलस्थान आहे, आमचं हृदयाचं स्थान आहे. आम्ही या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांची ही जी आमच्या आध्यात्मिक सांस्कृतिक धरोहर आहे ती आम्ही आमच्या बोलण्या चालण्यातून कायम ठेवून वडेट्टीवारला काही लोकांचं, काही धर्माचं लांबून चालन करून मतं घेण्याकरता वडेट्टीवारशी बोलतात आहे. तालिकेला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली बोलली, पण तुमच्या मित्र रस्ते हायवेचे बनवले पण गल्ल्या गल्ल्यामध्ये गड्डे तोडलेले आहेत. काय म्हणाल तुम्ही? त्यांनाही त्यांचा पक्ष हा मित्रपक्ष चळवळाचा असल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता असे काही टिप्पणी त्यांनी केली असेल. प्रफुल्ल पटेलला जेव्हा एकट्यात मी बोलेल तेव्हा ते तुम्हाला सांगतील नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय शहर झाला आहे, तेव्हा तुम्ही त्यांचं टेप करून घ्या. ठाकरे बंधूंची पहिली राजकीय सभा पार पडणाऱ्या ठाकरे बंधू येण्याकरता त्यांचं पद जाऊ नये म्हणून ते तसे वागतात आहे. नगरपालिकेच्या वेळीच त्यांचा जो पराभव झाला, किंचित झाले तेव्हाच त्यांचं पद जाणार होतं. पण आता देवेंद्रजीवर भाजपवर टीका करून राहुल गांधीकडे मेरिट मिळवत आहे, बाकी काही नाही. उद्धव ठाकरे काल म्हणाले की समोर खड्डा आहे हे दाखवणारा मित्र फडणवीसांनी गमावलेला आहे. त्यांनी मातोश्रीवर टीका करणं बंद केलं तर त्यांचे दरवाजे उघडे होऊ शकतात. तुम्ही कसं बघताय? ते म्हणाले खरा मित्र तो जो चुका दाखवतो. देवेंद्रजीच्या
मुख्यमंत्री पदाच्या वेळी पाठीत खंजीर खुपसणारे कधीच मैत्रीची भूमिका पूर्ण करू शकत नाही. देवेंद्रजीच्या पद प्रतिष्ठेला धक्का लावणारे उद्धव ठाकरे आहेत. ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री बनण्याच्या अंतिम त्या ठिकाणी करायचा होता 2019 मध्ये, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आज मित्रत्वाची भाषा बोलणे हे या ठिकाणी मला वाटतं की त्यांच्या सुधारणा झाली असेल कालाने, पण हेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्रजीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं आणि देवेंद्रजीचं पद हिसकून या राज्याची अधोगती उद्धव ठाकरेंनी केली. आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात. देवेंद्रजीच्या प्रचाराची धार कमी होईल असं त्यांना वाटतं, पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे. त्यामुळे या प्रयत्नाला काही अर्थ नाही. हे 3, 4, 5 पिढ्यापासून त्या ठिकाणी आहे, त्यांचं स्वामित्व आहे, त्यांची मालकी आहे. निश्चितपणे जेव्हा रस्ता आम्ही उभा करू तेव्हा दया शिकरनी ते घर त्या ठिकाणी जाईल, चिंता करू नका. आणखी काही प्रयत्न केले जाणार, कारण 100 प्रयत्न केला आम्ही सर्व, देवेंद्रजी, मी, नितीनजी, आमचा हे व्यासपीठ या सर्वांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ठीक आहे, आता कारवाई झाली आहे, आता वापसी नाही आणि जनतेला आता कळलं आहे की हे यांनी बंडखोरी केली आहे आणि नागपूरची जनता बंडखोरीला मत देत नाही. नागपूरची जनता ही भाजपच 120 करेल. कुठेतरी सांगावं लागेल. सामूहिक जबाबदारी म्हणून आम्ही सर्व काम करण्याचं सूचना दिल्या आहेत आणि बाकी मग आमचे वरिष्ठ नेते आम्ही लक्ष टाकतो, आमदार लक्ष टाकतात, त्या ठिकाणी महापौरचे लक्ष टाकतात, स्टँडिंग कमिटी चेअरमन लक्ष टाकतात आणि हा जो समन्वय आहे तो समन्वय लावू दे नाही, हे त्यातली महत्वाची बाब आहे. कारण पुष्कळ ठिकाणी तक्रारी आहेत या. तुमच्याकडे फार कमी दिवस आहे. काँग्रेसने तुमच्याप्रमाणे काँग्रेसने लाडकी बहिणीच्या पाठीत खंजीर खुपसलाय. मी जनतेपर्यंत हा कसा पोहोचवणार? आमच्याकडे 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली भाजप आहे. आमच्याकडे 1,00,000 सक्रिय सदस्य असलेला कार्यकर्ता आहे. आमच्याकडे भारतीय जनता पार्टीत निर्णय झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटांमध्ये राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोहोचतो अशी सक्षम यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे उद्यापर्यंत राज्यामध्ये लाडक्या बहिणीला 2.5 कोटी लाडक्या बहिणीपर्यंत हा विषय निश्चितपणे पोहोचेल आणि आपली मीडियात आहे.